दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। सैनिक मलिकवाड तालुका चिकोडी येथील श्री लक्ष्मण कृष्णा कोळी व परिवाराकडून सर्व नागरिकांना, नातेवाईकांना आणि ते परिवारास आनंद, उत्साह, सुख समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो अशा मनपूर्वक शुभेच्छा। प्रकाशाचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद व एकतेचा प्रकाश फुलवो। शुभेच्छुक सौ सुलोचना लक्ष्मण कोळी, प्रज्ञा सतेज कोळी, श्वेता चेतन कोळी, अर्णव अन्वी अमर्त्य। मलिकवाड येथे 2 ट्रकांची समोरासमोर धडक, दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी। मलिकवाड तालुका चिकोडी येथील परिसरातील सदलगा एकसंबा रोडवर आज रविवारी सायंकाळी 6:30 वाजता भीषण अपघात झाला। 2 ट्रकांची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून दोन्ही चालक गंभीररित्या जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार KA48 A1919 आणि MH19 R4138 हे 2 ट्रक सायंकाळच्या सुमारास सदलगा एकसंबा मार्गावर वेगाने जात असताना एकमेकांना जोरदार धडकले। धडकेचा आवाज प्रचंड असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। स्थानिकांच्या मदतीने दोन्ही चालकांना ट्रक बाहेर काढून तात्काळ चिकोडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहनं बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अतिवेग आणि चुकीच्या ओव्हरटेकमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। या घटनेचा अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत। शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात परळे निनाई येथे आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली। रोखबाई नीनू कंक वय 70 आणि नीनू यशवंत कंक वय 75 असं या हल्ल्यात ठार झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे। या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरले। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळीजवळ असलेल्या भेंडोडे गावात एका वृद्ध पती पत्नीचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गावाबाहेर असलेल्या जंगल भागात या दोघांचे मृतदेह आढळून आलेत। विशेष म्हणजे वन्य प्राण्यानं मृतदेहाचे हात आणि पाय खाल्ल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे हा हल्ला अतिशय हिंस्त्र स्वरूपाचा असल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। नेमके कोणत्या वन्य प्राण्यानं हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला बिबट्यानं केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून वन विभाग अधिक तपास करत आहे। विशाल क्रांती वृत्त सेवा शाहूवाडी।